75 वर्ष झाली तरीही ज्या संविधानाने येथील किड्यामुंग्याप्रमाणे जगणाऱ्या, ज्यांची लायकीच नव्हती अशा लोकांना सुद्धा माणूस म्हणून अधिकार प्राप्त करून दिले, त्याच संविधानाची विटंबना होते। ज्या मराठवाड्याचा सर्वच दृष्टिकोनातून विकास फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला, त्याच मराठवाड्यातील परभणीमध्ये काल संविधानाची विटंबना करण्यात आली। परंतु प्रश्न हा आहे की आता कुठे गेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्यांनी संविधानावर माथा टेकून प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली, आणि कुठे गेले भाजपाचे सर्वचे सर्व नेते? कुठे गेले आता राहुल गांधी आणि काँग्रेसचे सर्वचे सर्व नेते, जे संविधान हातात घेऊन फिरतात? सबके सब चोर है साले। भीम सैनिकांनी बाबासाहेबांच्या अनुयायांनी विटंबना करणाऱ्या त्या समाजकंटकाला चांगली चोप दिली, परंतु तो वाचला। आणि कशामुळे वाचला माहित आहे तुम्हाला? त्याच संविधानामुळे वाचला, त्याच संविधानाच्या तरतुदींमुळे वाचला, ज्या संविधानाचा त्याने अपमान केला, विटंबना केली। हा व्हिडिओ तशा प्रकारच्या सर्व समाजकंटकापर्यंत जाऊ द्या आणि त्यांना माहीत होऊ द्या की यानंतर जर संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, संविधानाबाबत अपशब्द काढण्याचा प्रयत्न केला, तर अशाच पद्धतीने चांगला चोप दिल्या जाईल। होऊ शकते कि आप परलोक भी सिधार सकते हो। संविधान या भारताची आन बान शान होतं आहे आणि राहील सुद्धा। लगा लो जितना जोर लगाना है। आम्ही बाबासाहेबांची स्वाभिमानी लेकरं आहोत। आम्हाला कुठल्या पक्षाची गरज नाही, ना भाजपाची ना काँग्रेसची। आम्ही संविधानाचं रक्षण चांगल्याच पद्धतीने करू शकतो।